नमस्कार. मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, प्रकृतीची काळजी घ्या, उन्हात फिरू नका. तीव्र ऊन वाढत आहे. सभागृहात सुद्धा तेवढाच गरमागरम वातावरण आहे आणि तशा गरमागरम वातावरणात आगीच्या घटना घडत आहेत. दुसऱ्या बाजूला शांत नागपूर हे नुकताच वेगळ्या विषयावरनं पेटण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. मित्र हो, इंसान की औलाद है इंसान रहेगा, न हिंदू रहेगा न मुसलमान रहेगा, हे आपण गीत म्हणत असतो किंवा भारत माझा देश आहे हे म्हणत असतो. पण अशा एका परिस्थितीमध्ये मी तुम्हाला एका वेगळ्या विषयाकडे घेऊन चाललेलो आहे. सध्या मराठवाड्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात ओल्ड हे लातूर आहे. लातूरमध्ये वादळापूर्वीची शांतता आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. संजय बनसोडे यांना मंत्री न केल्यामुळं ते डिस्टर्ब आहेत, पण बोलूही शकत नाहीत, सांगूही शकत नाहीत, अशी त्यांची मानसिक अवस्था आहे. बाबासाहेब पाटील अत्यंत संयमानं, आत्मविश्वासानं, निर्धारानं ते आज मंत्रीपद लोकांसाठी कसं उपयोगी करता येईल, नेत्याची कशी प्रतिमा उंचावता येईल हे पाहत आहेत. दुसऱ्या बाजूला लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यामुळं ते थोडी विश्रांती जरी घेत असले तरी त्यांचा जनसंपर्क सुरू आहे. संजीवनी रमेश कराड, श्री ऋषिकेश रमेश कराड, राजेश कराड हे सातत्यानं वेगवेगळ्या विकास कामाला गाठीभेटी देत आहेत आणि सगळ्यात धूमधडाका म्हणजे अभिमन्यू पवार हे एक वेगळ्या पद्धतीनं विकास कामात खेचून आणण्याचा काम करत आहेत. रोज या मंत्र्याला भेटलो, तिकडं भेटलो, इकडं भेटलो चालू आहे. आणि निलंग्याचे आमदार माजी मंत्री अत्यंत शांततेनं पण शिक्षकाच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला. बाल बचावलेले अमित देशमुख हे सुद्धा म्हणजे जनसंपर्क कधी नव्हे एवढे प्रश्न त्यांनी आतापर्यंत 15-20 वर्षात जेवढे प्रश्न विचारले नसतील तेवढे प्रश्न त्यांनी विधान भवनात विचारलेले आहेत. लोकांच्या निधनानंतर जाणे, खराब रस्त्याच्या कामाची एखादा RTIच्या कार्यकर्त्याला लाजवेल अशा प्रकारचं विकास कामं खराब होत आहेत, त्याच्याबद्दलच्या तक्रारी, त्याची निधी, त्याचं वगैरे वगैरे हे अभ्यास करत आहेत, लोकांना भेटत आहेत आणि काही ठराविक कार्यकर्ते सोबत ते दौरा करत आहेत. आणि अत्यंत लक्षवेधी घटना म्हणजे श्रीशैल उडगे यांचा राजीनामा हा कोणत्या कडाला लावणार हे जरी सांगता येत नसलं तरी परंतु अशा प्रकारचं लातूर जिल्ह्याचं वातावरण आहे. या उलट नांदेडमध्ये गरमा हवा गरम, नांदेड गरम, टेम्परेचर गरम आणि प्रतापराव पाटील हे प्रताप घडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत. प्रतापरावला रोखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं एक आहे तो सेफ आहे म्हटल्यासारखं सगळे त्यांचे विरोधक हे एकत्र झालेले आहेत. जे वेगवेगळ्या पक्षातून लढले तरी ते भाजपमध्ये आहेत. नुकताच माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांची गोव्यामध्ये सभा झाली. त्याला उत्तर म्हणून म्हणा किंवा काही म्हणा, प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भोकर विधानसभा म्हणजे ज्यांच्या अशोकरावांच्या कन्या उमेदवार आहेत तिथं म्हणजे एक सभा झाली. मध्यंतरी आपण जर पाहिलं तर भास्करराव पाटील खतगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्याकडे प्रवेश करणार आहेत.
मोहनराव हंबर्डे यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या 23 तारखेला अजितदादा पवार आणि त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम नायगावमध्ये प्रवेशाचा होणार आहे. आणि कोणी काही म्हणा, एवढं वय झालेलं असताना सुद्धा 16 वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारचं काम माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आणि भास्करराव पाटील खतगावकर करत आहेत. मित्र हो, मराठवाड्यात जर तुम्ही सगळ्याच आमदार, आजी माजी खासदाराच्या घरी जर गेलात तर ज्यांच्याकडे सरासरी 150-200 पेक्षा जास्त कार्यकर्ते रोज दादांना भेटायला असतात. निश्चित दगाफटका विधानसभेला झाला. मिनलताई खतगावकर यांचा पराभव घरच्याच म्हणजे काँग्रेसच्याच लोकांनी केला आणि याची कार्यकर्त्यात प्रचंड राग आणि चीड आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री, माजी आमदार, माजी महापौर, माजी नगराध्यक्ष, बँकेचे शंकरराव नागरी सहकारी बँकेचे चेअरमन, चेंबर ऑफ कॉमर्स आणि सत्संगात रमणारे ओमप्रकाशजी पोकर्णा हे सुद्धा त्यांच्या बरोबर प्रवेश करणार आहेत. हजारो कार्यकर्ते त्यांच्या आणि खतगावकरांच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर नांदेड येथे अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टी ठेवण्यात आलेली आहे. येणाऱ्या महानगरपालिकेचा विचार करत असताना, स्थानिक स्वराज्य संस्थाचा विचार करत असताना भास्करराव पाटील खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा, लोहा कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार हंबर्डे हे सर्वजण मिळून प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपकडून अशोकराव चव्हाण खासदार राज्यसभेवर आहेत. दुसऱ्या बाजूला गोपछडे आहेत, राजेश पवार आहेत, त्याचबरोबर तुषार राठोड आहेत. आणि ताऊन सुलाखून झालेल्या विधानसभेनंतर अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि किमान 40,000 ते 50,000 लोकांच्या उपस्थितीत अभूतपूर्व अशा प्रकारचा हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. अनेकाची धडकन धरणारा आहे. मध्येच काही जण लातूर जिल्ह्यातील काही मंडळी इकडं प्रवेश करणार का याचाही विचार करत आहेत. पण लातूर शहरामध्ये ना संजय बनसोडे ख्याल देता है, ना बाबासाहेब पाटील ध्यान देते हैं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये असा जर विचार केला तर शहर विधानसभा मतदारसंघात अनेक काँग्रेसचे दिग्गज मंडळी हे भाजपमध्ये येणार आहेत. त्याचबरोबर औशामध्ये तर धूमधडाका सुरू आहे. किशन उडगे कुणीकडे जाणार आणि किशन उडगे यांच्या संदर्भात एक बोललं जात आहे की त्यांना मध्यंतरीच्या काळात चेअरमन केलं, पण चेअरमन करून अधिकार नाही दिले. अशा वेगवेगळ्या कारणानं त्यांचा राजीनामा ह्या मुळे थोडी हवा गरम झालेली आहे. पण ती कोल्ड वॉर आहे. कारण श्रीशैल उडगे आहेत, ते आक्रमकतेनं वागू शकत नाहीत. निश्चित त्यांचं वैयक्तिक छोटं मोठं साम्राज्य आहे. पण येणाऱ्या काळात नांदेड हे जिल्हा हा अत्यंत तापमान, राजकीय तापमान या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना औरंगजेब विषयावर जो गदारोळ किंवा जी गडबड झाली आतापर्यंतच्या अनेक अशा घटनांमध्ये ही पहिली वेळ असेल की ज्याचे नागपूरच्या बाहेर पडसाद पडले नाहीत. पण सध्या नांदेडमध्ये धूमधडाक्यात
राजकीय वातावरण, सूक्ष्म नियोजन, गावागावात देगलूरला बैठक, इकडं बैठक, तिकडं उमरीला बैठक, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खसगावकर, मोहनराव हंबर्डे आणि ओमप्रकाश पोकर्णा हे सर्वजण मिळून सूक्ष्म नियोजन करत आहेत. आणि कालपर्यंत हे मंत्रिपदाचं चॉकलेट जे वाटत होतं ते आता लोकांना काहीतरी इथं होऊ शकतंय अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता यावर शहर राजकारण चालू असताना अशोकराव चव्हाण काय खेळ खेळणार, कारण ते जनरली इथं उत्तर खालच्या पातळीवर देत नाहीत. अमर राजूरकर किंवा स्वामी हेच बोलत असतात. पण अशा एका परिस्थितीमध्ये नांदेड हे पेटत आहे आणि लातूर हे राजकीय दृष्ट्या धुमसत आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या राजकीय परिस्थितीवर कोणाला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, लातूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या मतदारसंघासंदर्भात तुम्हाला काय वाटतंय, नांदेडच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, या सर्व गोष्टीचा विचार करा. तुमचं मत मराठवाडा नेता यूट्यूबवर पाठवा. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आणि त्याचबरोबर लक्षात ठेवा, खतगावकरांचा प्रवेश हा फार मोठा राजकीय भूकंप ठरू शकतो. तर पाहूया 23 तारखेकडे दादा आणि पक्षाचे नेते काय भूमिका घेतात. तर मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.